स्पॉट बॉलिंग केली जाते. यावेळी देखील पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका. वर स्ट्रोक. अप्रतिम कनेक्शन पाहायला मिळत आहे. अगदी पहिलाच लिगल चेंडू फेस करत असताना त्या पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट केले आहेत. इथे लढण्यासाठी आलो, इथे लढाई करण्यासाठी आलोय, इथे फाईट देण्यासाठी आलोय. पहिल्या चेंडूवरती फाईट देतोय. चौकार करतो वसूल. ओमकार याच्यासाठी पारितोषिक असणार आहे. तिकडे हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक निलेश जयस्वाल यांच्याकडून, पण इथे चूक होत आहे. आयुष्यांच्याकडून ती चूक होत आहे. सलग 2 चेंडूंवरती 2 चौकार इथे येत आहेत रोहितच्या बॅटमधून. काय अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते आपल्याला. डावखुऱ्या हाताचे बॅटर्स नेहमी अग्रेसिव्ह असतात असं म्हटलं जातं, आणि ते अग्रेशन रोहित स्वतःकडे घेऊन आलाय. अनुज स्वतःकडे तो घेऊन आलाय, आणि अनुज बॅटिंग देखील तेवढीच अप्रतिम करतोय. बघा 20 मिनिटांची अवधी असणार आहे 5 षटकं संपवण्यासाठी आपल्याला. देखील पुन्हा एकदा अजून एक अप्रतिम 3 चेंडू आणि 3 चौकार आयुष्य बॅटमधून पाहायला मिळतात आपल्याला. व्हॉट अ स्ट्रोक प्ले. अप्रतिम खेळ. आणि बघा फटके प्रत्येक चेंडूवरती ना वेगळ्या दिशेला मारण्याचा प्रयत्न केला. चेंडूच्या मेरिट वरती खेळणं कशाला म्हणतात ते या बॅटिंग करताना अनुजने जे आपल्याला करून दाखवलंय त्याला म्हणतात. चेंडू जिथे त्याच दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न केला. व्हॉट अ बॅटिंग. अप्रतिम स्ट्रोक. पुढचा बॉल. ते दडपण, ते प्रेशर नक्कीच असू शकते ओमकारवरती. यावेळी फेकी अवांतर असताना प्रयत्न चांगला केला. चांगली फिल्डिंग करण्यात आली. अंकेश आहेत स्वतःच भावाच्या गोलंदाजीवरती इथे चांगली फिल्डिंग केली आहे. मॅच ऑन. यावेळी देखील अगदी थोडंसं पुढे सरसवलं होतं. नासिंग डाऊन द ट्रॅक सूट करायचा इथे प्रयत्न केला. चांगलं क्षेत्ररक्षण इथे बघायला मिळते आपल्याला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरती 5 चेंडूचा खेळ झाला. धावा झाला धावफलकावरती 15. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. अनुज पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात आपल्याला. 4 चेंडू आणि 13 धावांची बहारदार खेळी ह्या खेळाडूंनी देखील केली आहे. ओमकारच्या विरुद्ध 3 चेंडूंवरती 3 चौकाराचा विक्रम, पण त्यानंतर ओमकार पाटणेचा हा कमबॅक पाहायला मिळतो आपल्याला. अनुजची खेळी इथे संपुष्टात आली आहे. एलिव्हेशनला कंट्रोल करू शकलेला नाहीये. बॅटर होतोय बाद. लागतोय पहिला मोठा झटका इथे प्रथम बॅटिंग करत असताना देवा प्रतिष्ठान ऐरोली या संघाला. गोलंदाजी ट्रॅकवरती ऋषी पाहायला मिळतात आपल्याला. अप्रतिम खेळाडू, एक दर्जेदार खेळाडू, अष्टपैलू खेळाडू आहे. पण आता गोलंदाजी कशी करते. समोर देखील आव्हान तेवढंच मोठं असणार आहे रोहित. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती अगदी खोदून काढलाय चेंडूला. चांगला फटका पाहायला मिळतोय. थोडासा संयम ठेवणं देखील तेवढंच गरजेचं आहे. 5 षटकाची ही मॅच आहे. त्या 5 षटकांच्या मॅच मध्ये जर आतापर्यंतचा आपण इतिहास पाहिलात ना तर इतिहास आपल्याला सांगून जातोय की 50 ते 55 धावा या नक्कीच फायटिंग टोटल असू शकतात. पण तो जर विनिंग टोटल आपल्याला बनवायचा आहे तर तिथून काहीतरी 60 ते 65 धावा बनवणं गरजेचं आहे. धावा झाल्या 16 धावफलकावरती. एका गडीच्या मोबदल्यात ज्यांनी आक्रमक खेळी केली, अग्रेशन आपल्याला दाखवलं. अग्रेशन दाखवत असताना एका हळूवार टप्प्याच्या चेंडूवरती अगदी स्लोवर वरती मोहात पडला आणि त्या चेंडूला मोठ्या फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये अनुज बाद झाला. आता त्याची जागा भरून काढण्यासाठी आशिष आला. बघत आशिष कशी बॅटिंग करतोय. पुढचा बॉल अगदी पुढ्यातला चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. मयूरेश चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. लॉंग ऑफ वरती तैनात आहे. भरपूर अंतर कव्हर केलं, चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि एका धावेवरती इथे सीमित करून ठेवलंय. धावा झाल्या 17 धाव फलकावरती.
मॅच ऑन आहे, महत्वाचा सामना दोन्ही टीमसाठी खूप इम्पॉर्टंट मॅच आहे. पुढचा बॉल यावेळी स्विच करायचा प्रयत्न केला तर योग्य त्या दिशेला टप्पा पाहायला मिळतो आपल्याला. चेंडूचा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते बघा. अगदी ऑफस्टम्पच्या बाहेरचा ही पिचिंग होती आणि चेंडू अगदी त्या वेगाने बीट झालेत बॅटर. बॅटिंग चांगली होत्या पण अनुज बाद झाल्यानंतर आता इथून थोडंसं एका बॅटरला तो अँकर रोल खेळावा लागणार आहे. शेवटपर्यंत खेळणं गरजेचं आणि एका दिशेने अटॅक करत राहणं सातत्याने ते देखील तेवढंच गरजेचं आहे. धावा झाल्या 17 धाव फलकावरती. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 to go. पुढचा बॉल यावेळी चूक करायचा प्रयत्न केला होता. आयुष पुन्हा एकदा आयुषांच्याकडून चूक झाली आहे. त्यानंतर दुसऱ्या अटेम्प्ट वरती चांगला प्रयत्न केला पण बघता बघता इथे 2 धावा देखील कंप्लीट करण्यात आल्यात. त्याच्या वेगाने या 2 धावा कंप्लीट करण्यात आल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. आणि हे छोटे छोटे क्षण असतात तिथे आपल्याला कमबॅक करत राहणं गरजेचं आहे. ते आपल्या गोलंदाजाला ते पाठबळ देणं तेवढंच गरजेचं असतं. आयुषकडून नक्कीच प्रथमतः ती चूक झाली. त्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं आता तो लेझी अप्रोच इथून टाळावा लागणार आहे. सर्वस्व इथून झोपून देण्याची आवश्यकता आहे. कारण मित्रांनो संधी एकच आहे. लीग फॉर्मॅट नाही आहे, नॉकआउट मॅचेस आहेत. प्रत्येक मॅच मध्ये आपल्याला आपल्याकडे असलेलं सर्वस्व झोकून देण्याची आवश्यकता प्रत्येक मॅच मध्ये, प्रत्येक चेंडूवरती, प्रत्येक षटकामध्ये आणि प्रत्येक खेळला जाणाऱ्या स्ट्रोक वरती गरजेचं आहे. 19 धावा फलकावरती. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 to go. रोहित करेल फेस ऋषियाला. पुन्हा एकदा प्रचंड वेग पाहायला मिळतात. तेवढंच चांगला फटका पण तेवढंच चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतं. अप्रतिम क्षेत्ररक्षण अंकेश पाटणे बी मिड विकेट वरती तैनात केलं. चांगलं क्षेत्ररक्षण करतात. एक जागा रोखून ठेवणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. पण स्ट्राईक रोटेट होत आहे. प्रत्येक चेंडूवरती कमीत कमी एक धाव मिळावी हा प्रयत्न दोन्ही बॅटर्सचा राहिला आणि त्यामध्ये नक्कीच त्यांना यश मिळत आहे. पण गोलंदाजी देखील तेवढीच सुदृढ, तेवढीच चांगली ऋषीची पाहायला मिळते. 5 चेंडू आणि फक्त 5 धावा त्यांनी देखील दिल्यात. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. षटकातील हा शेवटचा चेंडू आहे. पुढे सरसावून मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला. ओमकार आलेत, वेगाने आलेत. फेकी देखील अप्रतिम बाहेरच्या दिशेला पाहायला मिळते आपल्याला. पंचांकडे डिसिजन नक्कीच पेंडिंग असणार आहे. मिळणार आहे फक्त एकच धाव. फेकी भरपूर अवंतर होती पण येस स्पर्श बॅटरचा त्या चेंडूला झाला असावा. त्यामुळे पंचांनी तो कॉल दिलाय आणि योग्य तो डिसिजन आहे. अंडरआर्म क्रिकेट म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेगळं काहीतरी नाविन्यपूर्व काहीतरी पाहायला मिळतं. बघा ऍक्शन रिप्ले देखील आपण एन्जॉय करू शकता GTC वरती. बॅटर पुढे सरसवले, मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला. प्रचंड वेग त्या फेकीवरती होता आणि बघा चेंडूचा आणि पायाचा घुट्टे तरी थोडासा संपर्क झाला आणि त्यामुळे चेंडू थोडासा डिव्हिएट झाला. दिशा बदलली चेंडूनी आणि चेंडू बाहेर निघाला. तर पंचांनी ते योग्य त्या वेळेवरती ओळखलं. पंचांचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. संकेत भगत सर आहेत मुख्य पंचांच्या भूमिकेत आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत या स्पर्धेचे आयोजक सनी देखील आहेत. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. आशिष आहेत. आशिषने 2 चेंडूंवरती 2 धावा केल्यात. समोरून रोहितने तशीच खेळी केली आहे. 5 चेंडू 5 धावा केल्यात. ओमकार आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिलाच बॉल फेस करत असताना चौकार इथे वसूल करतात. फ्लिक ऑफ द रिस्ट. काय अप्रतिम फटका होता. अगदी मनगटाच्या सायाने मनगटात असलेली सगळी ताकद इथे झोकून दिली आहे आणि ते एलिव्हेशन देखील कंट्रोल केलंय. ते देखील तेवढंच महत्वाचं होतं. ते देखील कंट्रोल केलंय. अजून एक चौकार येते. तो देखील अगदी ओमकारच्या गोलंदाजीमध्ये पहिल्याच चेंडूवरती आलाय. ओमकार वरती देखील ना हल्ला चढवण्यात यश मिळतंय बॅटर्सला. पुढचा बॉल यावेळी देखील थोडीशी जागा बनवली. रूम क्रिएट केला. मोठ्या फटक्याचा प्रयत्न इथे देखील होता. बॅकअप आहे. ऋषीने बॅकअप केलाय. एका धावीवरती इथे देखील सीमित करून ठेवलाय. हे बघा ना किती फास्ट क्रिकेट पाहायला मिळते आपल्याला. आपण स्टेशन वाईज पोल हा पाहतोय. अगदी 2 पोल्स आपण पाहिले ज्यामध्ये आपण दिवा डोंबिवली लोकल पोल्स पाहिले. आता इथे स्टेशन वाईज पोल्स आहेत. पहिलाच सामना सुरू आहे. प्रत्येक चेंडूवरतीची चुरस ती लढत ती पाहायला मिळते आपल्याला. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक अगदी पुढे सरसावले. आकाशकडून चूक झाली आहे. व्हाईट बॉल नक्कीच असणार आहे. व्हाईट बॉल नक्कीच आहे. अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड होईल. पण ह्याच तर छोट्याशा स्ट्रॅटेजीज असतात ना. बॅटर जेव्हा अगदी पुढे सरसावतो डान्सिंग डाऊन द ट्रॅक ते स्टेप डाऊन घेतो तेव्हा खूप कमी जागा असते गोलंदाजाकडे. तिथे ओमकारने चांगला प्रयत्न केला. आकाशचं कलेक्शन झालं असतं तर विकेट देखील मिळाली असती. यावेळी देखील रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय. महेश आहेत तिथे चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. तर ही थोडीशी शांतता पाहायला मिळते. 3 चेंडूचा खेळ झाला आणि 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. 28 धावा झाल्यात धाव फलकावरती. जर सरासरीचा विचार केला तर आपल्याला कुठेतरी 11 ते 12ची सरासरी मेंटेन करावी लागणार आहे. जर 50 ते 55 60 धावांच्या आसपासचं लक्ष आपण पाहत आहोत तर आपल्याला ती 11 ते 12ची सरासरी मेंटेन नक्कीच करावी लागेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी खेळपट्टीवरती शफल झाले. शफल होऊन एक कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न केला. दी फॉलिंग स्वीपचा प्रयत्न केला होता. इथे चांगली बॅटिंग होत आहे. 1 रन ऍड होईल.
4 चेंडूचा खेळ झाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी पुढे सरसावले होते, मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला. मयुरेश आहे लॉंग ऑफ वरती, चांगलं क्षेत्ररक्षण मयुरेशने देखील केलंय. धावा झाल्यात आता 30 धाव फलकावरती, 30 ऑन द बोर्ड. 30 धावा झाल्यात धाव फलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. लास्ट बॉल पुन्हा एकदा पुढे सरसावून मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला. डेलिब्रेट त्याला म्हणतात, डेलिब्रेट म्हणजेच डॉट बॉल. डेलिब्रेट चेंडू, त्याचा नियम तुमच्यापर्यंत पोहोचवायचा झाला तर गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करतो आणि बॅटर कुठल्याही प्रकारचा शॉट ऑफर करत नाही आणि चेंडू डायरेक्ट आदळतो त्याच्या अंगाला, त्यालाच म्हणतात डेलिब्रेट चेंडू. बघा आमचे प्रेक्षक वर्ग देखील मॅच एन्जॉय करतायत संध्याकाळच्या सत्रामध्ये. रोनित असतील, रोहित असतील, मंजूर असतील, हे खेळाडूच आहेत आणि ते देखील सामना एन्जॉय करण्यासाठी इथे आलेत. त्यांचं देखील सहर्ष मी स्वागत करतोय, वेलकम. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. जिथे सावली आहे तिथे प्रेक्षकांनी आपली जागा रोखून ठेवली. त्यांना देखील माहित आहे ना, या मॅचेस बघणं म्हणजे एक पर्वणी आपल्या डोळ्यांना देखील. महेश शिंदे आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिलाच बॉल फेस करत असताना साई आहे ती कव्हर्सवरती, चांगलं क्षेत्ररक्षण साईने देखील केलं. चांगली बॅटिंग होत आहे बघा. इथून तो संयम दोन्ही बॅटर्सने दाखवला. अगदी जेव्हा आक्रमक व्हायचं तेव्हा आक्रमकता दाखवली आहे आणि जिथे संयम ठेवायचा ना तिथे संयम देखील ठेवलाय. दी 31 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 31 ऑन द बोर्ड. 3.1 षटकाचा खेळ म्हणजे 10ची सरासरी आतापर्यंत मेंटेन खूप चांगली गेली आहे. पुढचा बॉल मोठ्या फटक्याचा प्रयत्न, गॅप शॉट सिलेक्शन, काय कव्हर ड्राईव्हचा फटका आहे, अप्रतिम. आशिष बॅट मधून नजराना देतोय आपला बॅटनी, अप्रतिम फटक्याचा. व्हॉट अ स्ट्रोक, खूप चांगला फटका. अशीच फटकेबाजी करावी लागणार आहे ना, की अगदी जे खराब चेंडू आहे त्यावरती प्रहार करा, त्यावरती अटॅक करा. चांगल्या चेंडूला सन्मान द्या, तिथे एकेरी दुहेरी धावा घेण्याचा देखील प्रयत्न करा. 35 झाले धाव फलकावर. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी पुढे सरसावून मोठ्या फटक्याचा इथे देखील ऑन साइडला प्रयत्न केला होता. चेंडू बॅटची अगदी हलकीशी कडा लागते. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न चालवलाय आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची होती आणि नक्कीच इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. रोहित यांना ती विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. विकेटचं होत आहे पतन. नवीन बॅटर संदीप आलाय. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. या चेंडूवरती ना थोडासा वेग कमी केला, थोडीशी गती कमी केली. मोठ्या फटक्याचा प्रयत्न इथे आशिषने देखील केला होता. स्वतःवरती देखील थोडेसे नाराज आहेत. त्यांना देखील माहिती आहे ना की प्रत्येक चेंडू खूप महत्वाचा आहे. 35 धावा झाला धाव फलकावरती. पस्तीस 36 36 झालेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे चांगला फटका खेळलात अगदी कव्हर्स रिजन वरती. 37 झालेत. ह्युमन कॅल्क्युलेटर. चौथा षटक मार्गाचा शेवटचा चेंडू चौथ्या षटकातला. नवीन बॅटर संदीप आलाय. पहिलाच बॉल खेळत असताना स्विच करण्याचा प्रयत्न केला, स्टंप्सला अटॅक केला, यष्ट उद्ध्वस्त केला. चांगली गोलंदाजी करतायत महेश शिंदे देखील. बोलबाला राहिला या खेळाडूचा. डोंबिवली रिजन मध्ये खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगली फलंदाजी, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख राहिली आहे आणि काम देखील तसंच केलंय. ओंकारवरती थोडेसे हल्ले चढवण्यात आले होते, त्यानंतर त्याचं चोख प्रत्युत्तर महेशने देखील दिलाय. धावा झाल्यात 37 धाव फलकावरती. 4 षटकांचा खेळ झाला, 3 विकेट्स देखील गेल्या. त्यानंतरची मॅच श्री साई प्राप्ती विपक्ष आई गावदेवी चिंतामणी. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपल्याला विनंती असणार आहे आपण या टॉससाठी नाणेफेकीसाठी यायचंय. इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कौल होणं अनिवार्य असणार आहे. श्री साई प्राप्ती 11 आणि आई गावदेवी चिंतामणी दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण या त्वरित रिपोर्टिंग करायची आहे. अंडरम क्रिकेटचा थर्रार पाहायला मिळतो आपल्याला. चला थोडंसं स्पीडअप करा. जमा 11 बॅटर झालेत. थोडंसं स्पीडअप करा. फक्त 20 मिनिटांची अवधी असणार आहे. थोडंसं स्पीडअप करा. गोलंदाजी ट्रॅक वरती. येस, आदित्य येतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. आदित्य म्हणजे एक नवीन नाविन्यपूर्व आलेल्या डोंबिवली नगरीमधील एक गोलंदाजाचं वादळ पाहायला मिळते. डीपीएल मध्ये बेस्ट बॉलरचा किताब या गोलंदाजाच्या नावावरती राहिलाय. आज वर्णी लागते जमा 11 सारख्या मोठ्या संघामध्ये. बघूयात या संघामध्ये त्याची कामगिरी कशी राहते, कारण समोर आव्हान देखील तेवढंच मोठं पाहायला मिळतंय. आशिष खूप चांगली बॅटिंग करतोय, खूप चांगले ड्राईव्हचे फटके आशिषकडे आहेत. 37 धावा धाव फलकावरती.
हॅट्रिक संपादन केली आदित्य यांनी, तर 2000 रुपयाचं पारितोषिक असणाऱ्या निलेशजी जयस्वाल साहेब यांच्याकडून आशिष आहेत, त्यांची साथ देण्यासाठी सूरज देखील आलेत. पहिला चेंडू अगदी क्रॉस बॅटने खेळण्याचा इथे प्रयत्न केला होता. पंचांकडे दाद मागितली जाते, पंचांकडे वाईट साठी दाद मागितली जाते. चांगली गोलंदाजी, चांगला चेंडू हाताळलाय. ती लोकल सपोर्ट देखील पाहायला मिळतोय ना आपल्याला आदित्यकडे. चांगली गोलंदाजी, पण आशिष देखील तेवढीच चांगली, तेवढी सुदृढ बॅटिंग करून दाखवतोय. बघत आशिषच्या बॅटमध्ये ते स्ट्रोक्स आहेत का. यावेळी एक मोह टाकला होता स्लोअर वन चेंडूचा, त्या मोहामध्ये अडकवलाय. एक ट्रॅप होता, त्या ट्रॅप मध्ये आपल्या रचलंय आणि विकेटचं पतन होत असताना आदित्यच्या खात्यामध्ये जात आहे ही पहिली विकेट. श्री साई प्राप्ती संघाचे कॅप्टन कुठे असेल आपण त्वरित रिपोर्टिंग करा. चला, आई गावदेवी चिंतामणी संघाचे कॅप्टन आलेत. श्री साई प्राप्ती संघाचे कॅप्टन कुठे असतील आपण त्वरित रिपोर्टिंग करा. आकाश आलेत नवीन बॅटर. देखील चांगली गोलंदाजी करत असताना बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 विकेट्सचं पतन करतोय आदित्य उभा स्पर्धेतील पहिल्या हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. आणि ती देखील वर्णी लागली अगदी पहिल्यांदा जमा 11 सारख्या मोठ्या संघामध्ये, आणि तिथे देखील आपल्या गोलंदाजीची छाप सोडून जातोय आदित्य. अप्रतिम गोलंदाजी करतोय. समोर देखील तेवढंच मोठं आव्हान असणार आहे. देव प्रतिष्ठान ऐरोली सारखा मोठा संघ इथे फाईट करण्यासाठी आलाय. नवीन बॅटर सनी येत आहेत मैदानात, पण ते दडपण, ते प्रेशर आहे का सनीवरती, कारण समोरील गोलंदाजला आग उगळणारी गोलंदाजी करून दाखवतोय. त्या गोलंदाजीवरती काय अस्त्र आहे सनीच्या पिटाऱ्यामध्ये, सनीच्या बँकमध्ये, ते अस्त्र बाहेर काढतोय का. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज आदित्य हुबा हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती 2000 रुपयाचं पारितोषिक देखील मिळणार आहे. बघा स्पर्धेतील पहिली हॅट्रिक होत आहे का कम्प्लीट. यावेळी सुरक्षित करायचा प्रयत्न, पंचांकडे लाऊड अपील करण्यात आली. पण महत्वाचं काय तर जमा 11 संघासाठी टाकलेला हा डॉट बॉल जास्ती महत्वाचा आहे प्रत्येक. आणि बघा जरी मेडल षटक फेकलं तरी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे निलेशजी जयस्वाल साहेब यांच्याकडून. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे, एकही धाव अजून दिलेली नाहीये. 2 विकेट्स नक्कीच मिळवल्यात. धावा आहेत 37, स्थिर स्थगित. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अगदी सफल झालेत, आतमध्ये गेलेत. धावचीची शक्यता असणार आहे. पंचांकडे लक्ष वेधून आहे धावचीत स्वरूपाची ही देखील धाव, आणि इथे जवळपास हा विक्रम आपल्या नावावरती करतोय की काय आदित्य. 5 चेंडू फेकलेत, 3 विकेट्स आल्यात, आणि एकही धाव त्यांनी आतापर्यंत दिलेली नाहीये. व्हॉट अ मॅच, आणि काय गोलंदाजी करतोय आदित्य. मित्रांनो, गोलंदाजी आवडली असेल तर प्रत्येकाने आदित्यसाठी जोरदार टाळ्या झालाच पाहिजेत. व्हॉट अ बॉलिंग. आणि कुठलाही खेळाडू जेव्हा खेळपट्टीवरती खेळतो ना, त्याला अपेक्षा तर नक्कीच त्या ट्रॉफीची कुठेतरी असते, कधीतरी कॅश प्राइजची असते, पण त्याला सगळ्यात जास्ती अपेक्षा प्रेक्षकांकडून वाजवलेल्या ह्या टाळ्यांची असते, या अभिवादनाची असते. ते अभिवादन नक्कीच त्यांनी स्वीकार केलंय, कारण अगदी आयुष्याच्या शेवटपर्यंत लक्षात काय राहतंय की त्या मैदानावरती वाजलेल्या माझ्यासाठी टाळ्या, तो माझ्यासाठी जयघोष केलेला माझ्या प्रेक्षकांनी, तो देखील लक्षात राहण्यासारखा आहे. शेवटचा बॉल आहे, बघत येते का मॅडम. स्पर्धेतील पहिली गोलंदाजी ट्रॅकवर आदित्य फेस करण्यासाठी नवीन बॅटर सूरज असणार आहे. 37 धावा स्थिर स्थगित पाहायला मिळतात एका आकड्यावरती. इथे चेक केलंय माइंड गेम्स. क्रिकेट हा खेळ देखील तेवढाच निराळा पाहायला मिळतो आपल्याला. लास्ट बॉल हट. यावेळी सूचित करण्याचा प्रयत्न केला होता, बघत एक धाव कंप्लीट होतोय का. आकाशने काय केलाय, आणि लेग बाय स्वरूपाची ही धाव मिळणार आहे. पण काय गोलंदाजी केली आहे, एकदा जोरदार आदित्यसाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत. आणि मेडन षटक देखील त्यांनी फेकलंय, कारण ही लेग बाय स्वरूपाची धाव त्याच्या खात्यामध्ये जाणार नाहीये. मेडन षटकाचा विक्रम केलाय. एकदा जोरदार टाळ्या आदित्यसाठी झाल्या पाहिजेत. 1000 रुपयाचं देखील पारितोषिक त्याला लाभतंय. वेल बोल्ड. काय गोलंदाजी केली आहे, अप्रतिम. हा खेळ बघा किती निराळा आहे. देवा प्रतिष्ठान ऐरोली सारख्या बलाढ्य संघासमोर गोलंदाजी करत असताना आपण मेडन षटक फेकलंय. टॉस साठी यायचंय. श्री साई प्राप्ती 11 संघाचे कॅप्टन कुठे असतील बघा. आपल्यासाठी हा शेवटचा आणि अंतिम कॉल आहे. आई गावदेवी चिंतामणी संघाचे कॅप्टन उपस्थित आहे इथे, तर या आपण त्वरित या. वरदान आहे.
चला तर मग टॉस करूयात, नाणेफेकीचा कौल करूयात आपण पुन्हा एकदा. अजून एक हृदयाचा ठोका चुकवणारी मॅच श्री साई प्राप्ती विपक्ष आई गावदेवी चिंतामणी या दोन्ही संघांमध्ये असणार आहे. सुरेश साहेबांची असे आपण टॉस करणार आहोत. 5 षटकांची मॅच आहे. धावा झाल्यात 38, जिंकण्यासाठी लक्ष 39 धावेचं असणार आहे. कोण जिंकला नाणेफेकीचा कौल? श्री साई प्राप्ती 11 या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. त्यानंतर मी विनंती करीन R1 स्पोर्ट्सचे पुरस्कर्ते रहीमजी शेख साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असणार आहे, आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. रहीमजी शेख साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती करतो. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत मी करतोय आमच्या या चषकामध्ये. डॅडी मोरे चषक सव्यात आता दुसऱ्या डावाकडे. एक डाव झालाय, 39 धावेचं लक्ष आहे. पहिला चेंडू वेगवान, प्रचंड वेग त्या पहिल्या चेंडूवरती होता. फटका देखील तेवढा चांगला पाहायला मिळतो आपल्याला आकाशच्या बॅटमधून. एकच धाव मिळणार आहे. पार्थ आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. चक्री शैलीची गोलंदाजी अगदी कठीण असते. जर आपण गोलंदाज असाल आणि आपण अंडरआर्म क्रिकेट खेळला असाल ना, तर चक्री शैलीची गोलंदाजी करणं हे खूप कठीण असतं. त्या हातावरती नियंत्रण असतं देखील तेवढंच कठीण असतं. मग त्या हातावरती नियंत्रण ठेवायला लागतं. त्यानंतर ती लाईन, त्यानंतर तो वेग आणि त्यानंतर समोरून आक्रमण करणारा तो बॅटर, या सगळ्या गोष्टी जर एकवटल्या ना, तर ती चक्री शैलीची गोलंदाजी असते खूप कठीण. पण चांगला चेंडू पहिला हाताळला होता पार्थ यांनी. 39 धावेचं लक्ष असणार आहे. बघत पाठलाग होतोय कसा अप्रतिम गोलंदाजी, काय बॉलिंग करतोय, काय योग्य त्या जागेवरती टप्पा आणि तो टप्पा पडल्यानंतर चेंडू हलकासा बाहेरच्या दिशेला देखील निघून जातोय. व्हॉट बॉलिंग. 39 धावा बनवायच्या आहेत. धावफलक थोडंसं कमकुवत आहे की काय, पण गोलंदाज देखील सांगतायत आम्ही देखील लढण्यासाठी आलोय, फाईट करण्यासाठी आलोय, हे चषक आमच्या देखील नावावरती करण्यासाठी आलोय. तेव्हा प्रतिष्ठान ऐरोली फाईट नक्कीच होणार आहे. फाईट होणार यात तीळ मात्र शंका नाहीये. पण समोरून जमा 11 संघ कशी करतोय बॅटिंग. आकाश आणि महेश शिंदे सलामीची जोडी, समोरून गोलंदाज पार्थ. पुढचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॅटच्या मध्ये चेंडू चूक होते. अनुज यांच्याकडून ती चूक पाहायला मिळते आपल्याला यशांच्या मागे. बघा या छोट्या छोट्या गोष्टींवरती आपल्याला कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. हे जे हाफ एफर्ट्स आहेत ना, यांना पूर्ण मध्ये कन्वर्ट करणं खूप गरजेचं आहे. कारण धावफलक थोडंसं कमकुवत, थोडंसं छोटं पाहायला मिळत आहे. जर इथून आपल्याला जिंकायचं असेल तर हे छोटे चान्सेस कन्वर्ट करणं खूप गरजेचं आहे. थोडीशी चूक होत आहे, पण गोलंदाज काय गोलंदाजी करतोय बघा. त्यानंतर महत्वाचं म्हणजे काय तर अगदी नवीन चेंडू आहे, त्यावरती तो फर देखील असतो, त्याला देखील कंट्रोल त्यांनी करून ठेवलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी स्टंप्सला अटॅक करणारा हा चेंडू आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एकच धाव आणि एकच धाव मिळेल. 4 चेंडू आणि फक्त 4 धावा पार्थनी देखील दिल्यात. पार्थ देखील चांगली गोलंदाजी करतोय. 39 धावा आहेत, पण त्याचं संरक्षण कसं करायचं हे देखील गोलंदाज जाणतायत. चांगली बॉलिंग होत आहे, अप्रतिम बॉलिंग पाहायला मिळते आपल्याला. गोलंदाजांनी इम्प्रेस केलंय. पुढचा बॉल अगदी पुढ्यातला चेंडू होता. पुन्हा एकदा कव्हर फक्त एक चांगला ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो आकाशच्या बॅटमधून. इथे देखील फक्त एकच धाव मिळणार आहे. 1 टू गो. शेवटचा चेंडू शिल्लक असेल.
लास्ट बॉल शेवटच्या चेंडूवरती अगदी स्क्वेअर कट करायचा प्रयत्न, बॅटची हलकीशी कडा लागली, चांगलं क्षेत्ररक्षण झालं, एक धाव इथे देखील मिळणार आहे. काय षटक हाता आलाय, पार्थने देखील अप्रतिम कामगिरी केली आहे. 39 धावेचं संरक्षण करायचं असेल तर अशी गोलंदाजी करावी लागणार आहे. 6 चेंडूंचा खेळ झालाय, धावा देखील फक्त 6 दिल्यात. आता इथून कार्यानं थोडंसं कठीण करून ठेवलंय समा 11 संघासाठी. दोन्ही बॅटर्स आहेत, महेश शिंदे आणि त्याच्यासोबतच आकाश देखील आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रशांत येतात. अशी गोलंदाजी खूप चांगली पार्थने केली, तसंच काहीतरी कार्य आता प्रशांतला देखील करावं लागणार आहे आपल्या टीमसाठी. आणि यालाच तर सांघिक खेळ म्हणतात. इथे एका दुसऱ्या खेळाडूचा चांगला परफॉर्मन्स आला तरी देखील हरकत नाहीये, पण संपूर्ण टीम एकवटली ना तर सामना आपल्याला जिंकणं येतो, ती मॅच आपल्याला जिंकता येते. तसंच काहीतरी प्रयत्न होतोय का? महेश देखील चांगला बॅटर आहे. त्याचा बॉल स्क्वेअर कट चालला, जेव्हा फटका, पण काय क्षेत्ररक्षण आहे, दर्जेदार अप्रतिम क्षेत्ररक्षण रोहित करून दाखवतात आपल्याला. आणि हेच काहीतरी पाहण्यासाठी, हेच काहीतरी बघण्यासाठी तर प्रेक्षकांची अतोनात गर्दी पाहायला मिळते जेबीच्या मैदानावरती. खूप चांगला स्ट्रोक पाहिला आपण, त्यावरती तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. व्हॉट अ फिल्डिंग, व्हॉट अ एफर्ट्स. आणि याच एफर्ट्सची तर आपण चर्चा करत होतो ना, की सामना जिंकायचा असेल तर हे एफर्ट्स आपल्याला सातत्याने दाखवत राहणं गरजेचं आहे. टीमला बॅक करणं, त्या गोलंदाजाला बॅक करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. स्विचचा इथे प्रयत्न केला होता, एक कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न, फेकी 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 मध्ये अगदी आशिष होते तिथे. थर्ड मॅन या रिजन वरती, फाईन लेग या रिजन वरती आशिष तैनात होते. फेकी जर अगदी वेगवान आली असेल ना तर कदाचित विकेटचं देखील पतन झालं असं, पण आतापर्यंत घडलंय काय? आतापर्यंत घडलंय असं तर 8 चेंडू झाले, धावा देखील फक्त 8च धाव फलकावरती. बॅटचा फेज ओपन करायला कुठेही कुठलाही छोटासाही चान्स गोलंदाज देत नाहीयेत. असं म्हटलं जातं ना की बॅटर्स तुम्हाला मॅच जिंकवून देऊ शकतात, पण टुर्नामेंट जिंकायची असेल तर आपली गोलंदाजी ती चांगली असणं, सुदृढ असणं गरजेचं आहे. आणि तसंच काहीतरी देवा प्रतिष्ठान ऐरोली संघ आपल्याला करून दाखवतोय. दडपण निर्माण केलाय, तो प्रेशर इथे निर्माण करून ठेवला आतापर्यंत. धावसंख्या नक्कीच 30 चेंडूचा खेळ, त्या 30 चेंडूंमध्ये फक्त आपल्याला 39 बनवायच्या आहेत. आठ चेंडू आणि 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आपल्याला. थोडंसं वेळेची देखील काळजी घ्या मित्रांनो. मॅच देखील तेवढी सुरक्षित सुरू आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर कट चालला, जेव्हा फटका, या फटक्यावरती उत्तर नाहीये खेळाडूकडे. रोहित सारख्या चांगल्या खेळाडूला देखील बीट करत असताना महेश शिंदेच्या बॅटमधून स्क्वेअर कट चालला, जेव्हा बेकना, प्रेक्षणीय, दर्शनीय, अप्रतिम फटका पाहायला मिळतोय आपल्याला. व्हॉट अ स्ट्रोक, काय फटका खेळलाय, थोडीशी जागा दिली बघा, थोडीशी चूक, आणि चुकीला इथे माफी नाहीये. काय फटका खेळलात, काय फटका खेळलात, अप्रतिम. थोडासा रूम दिला, थोडीशी जागा दिली आणि त्यावरती जणू काय तुटून पडलेत, बरसून पडलेत. महेश शिंदे चौकार आलाय. बॅट आतापर्यंत शांत होती, धावफलक शांत पाहायला मिळत होतं, पण 12 धावा झाल्यात. आता चौकार आलाय, बघत प्रशांतकडे ते प्रत्युत्तर आहे का, प्रत्युत्तर देतोय का प्रशांत? पुढचा बॉल यावेळी देखील सूचित करण्याचा प्रयत्न केला होता, पंचांकडे दाद मागितली जात आहे आणि पंचांनी यस दाद फेटाळून लावली आहे. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. डॉट बॉल येणं देखील तेवढंच गरजेचं होतं. बघा मी म्हटलं होतं ना कमबॅक करावा लागेल, कमबॅक केलाय. चौकार आला, चौकारानंतर चांगला चेंडू हाताला, थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं आणि डॉट बॉल देखील टाकलाय. 20 चेंडू आणि 27 धावेचं समीकरण अजूनही मैदानात पाहायला मिळत आहे आपल्याला. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक, मोठ्या फटक्याचा प्रयत्न, विकेट अलर्ट आणि विकेट आली आहे. महेश शिंदेची मोठी विकेट मिळते, गोलंदाज प्रशांतला मिळते, यश येत आहे. आणि बघा जिथे चौकार आला त्यानंतर बॅक टू बॅक एक चेंडू डॉट, मग नंतर पुन्हा एकदा आपण काय बघतोय, डॉट तर आहे पण मोठी विकेट देखील मिळवून देतोय. 5 चेंडू आणि आतापर्यंत त्या 5 चेंडूंवरती फक्त 6 धावा दिल्यात प्रशांतने देखील आणि एक विकेट देखील गेली आहे.
हे बघा क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक विशाल सर देखील आले, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि ओमकाराला बॅटिंग करण्यासाठी आपल्या आवडत्या खेळाडूला पारितोषिक लावणं हेच त्यांची शैली राहिली आहे. ओमकारने जर विकेट नाही क्षमा असावी, ओमकारने जर 3 चेंडूंवरती 3 चौकार मारले तर त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ओमकार बॅटिंग साठी आलेत, ओमकार पाटणे. पहिलाच बॉल फेस करत असताना ओढ कॅच, मॅचची गोल्डन विकेट. जिथे चौकार आला, चौकारानंतर बॅक टू बॅक विकेट प्रशांतनी देखील घेऊन दाखवल्यात. काय फाईट करते इथे देवा प्रतिष्ठान ऐरोली संघ देखील आपल्या नावाची छाप सोडण्यासाठी आलाय. आणि व्हॉट अ कॅच. बघा काय ती समय सूचकता, काय ते रिफ्लेक्सेस अनुष्य पाहायला मिळतात. एक बॅटर असतो ना, तो बॅटर त्याच्या रिफ्लेक्सेस मुळे चांगला बॅटर बनू शकतो. ते हँड आय कोऑर्डिनेशन देखील तेवढंच चांगलं आहे आणि झेल देखील तेवढाच अप्रतिम पकडलाय. 2 षटकांचा खेळ झालाय. धाव फलकावरती आहेत फक्त आणि फक्त 12 आणि 2 विकेट्स देखील गेलेत. नवीन बॅटर ऋषी येत आहेत मैदानात. पार्थ येत आहेत पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. चक्री शैलीची गोलंदाजी इम्प्रेसिव्ह केली होती. पहिलाच बॉल अगदी पायावरती चेंडू आहे. आपल्या नावाची छाप इथे सोडत असताना आकाश देखील आता बरसतोय. अगदी पायावरती चेंडू होता. फ्लिकचा लाजवाब शोक पाहायला मिळतोय. एफर्ट्स बघा, किती प्रयत्न बघा, किती चांगले केलेत. अप्रतिम प्रयत्न इथे केलेत. पुन्हा एकदा आपण ऍक्शन रिप्ले पाहतोय. स्वतःला पूर्णपणे झोकून देणं कशाला म्हणतात, ते याला म्हणतात. चौकार जरी नाही वाचवलाय तरी देखील हरकत नाहीये, पण ते एफर्ट्स खूप चांगले होते. ज्या गोलंदाजाच्या विरुद्ध 6 चेंडूंवरती फक्त 6 आल्या होत्या, त्याच्यावरतीच इथे हल्ला करत असताना पहिल्या चेंडूवर चौकार वसूल केलाय. पार्थ पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज असणाऱ्या समोर देखील आता आकाश, त्याची देखील बॅट हातात तळपली आहे. पुढचा बॉल यावी देखील फटका, चेंडू हवेमध्ये. वर कॅच, व्हॉट अ कॅच. या स्पर्धेची नाही तर अंडरआर्म क्रिकेट मधली सर्वात उत्कृष्ट कॅच म्हणायला हरकत नाहीये, जी आशिषनी घेतली आहे. आणि काय विक्रम त्यांनी इथे करून दाखवलाय. स्वतःला पूर्णपणे झोकून दिलाय. या एफर्ट साठी मित्रांनो, प्रत्येक डोंबिवलीकरांना एकदा जोरदार झाला पाहिजे. बघा आशिष ते एफर्ट्स, बघा ती कमिटमेंट. आणि यासाठीच आपण क्रिकेट खेळतो आणि यासाठीच आपण क्रिकेट पाहायला येतो. काय कमिटमेंट करून दाखवली आहे. वा आशिष वा, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. बघा ते एफर्ट्स. लाईव्ह प्रेक्षकांना ही पर्वणी आहे, वारंवार त्यांना हे बघता येईल. बघा स्वतःला पूर्ण झोकून दिला, सर्वस्व पणाला लावला आणि पूर्ण झेप घेतली, जणू काय सूर मारलाय आणि सूर मारून ती कॅच लपकली आहे. व्हॉट अ कॅच. अप्रतिम झेल, अप्रतिम, दर्जेदार. साई येतोय नवीन बॅटर. काय झेल टिपला. 16 चेंडू 23 धावेचं समीकरण. मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे. पुढचा बॉल अगदी खोलवर टप्प्याचा वाईडिश यॉर्करचा वापर केलाय. चौकार आलाय. चौकार आल्यानंतर सुद्धा ना तो कॉन्फिडन्स होता कडे, तो मनोबल आहे, ती ताकद आहे, ते कुवत आहे आणि ते स्किल्स देखील त्याच्याकडे. त्याचा पुरेपूर वापर करत असताना काय गोलंदाजी करतात. 39 धावेचं लक्ष्य, असं वाटलं होतं कुठेतरी मॅच सोपी होते की काय, पण होऊ देत नाहीये. देवा प्रतिष्ठान ऐरोली देखील ना काय लढत देतोय. यावेळी सूचित करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये असणारे चांगलं क्षेत्ररक्षण करणं इथे काळाची गरज आहे आणि ती काळाची गरज पुरेपूर इथे आपल्याला पार पाडताना दिसतात. संपूर्ण देवा प्रतिष्ठान ऐरोली संघाचे हे सगळेच खेळाडू. दी आपल्या डोळ्याच्या समीप तो झेल अजूनही जात नाहीये. काय एफर्ट्स टाकले, जणू काय इंटरनॅशनल क्रिकेट पाहतोय आपण. सुख सुविधा देखील तेवढंच असतात. ते ग्रास असतं, ग्रासी असतं तिथे सगळं काही. इथे ती पर्वा केली नाहीये, स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाहीये, पण कॅच पकडली आहे. मॅच ऑन आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आपल्याला. समीकरणाचा विचार केला तर 24 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 14 चेंडू. आणि यावेळी चेंडू हवेमध्ये असणारे पुन्हा एकदा आशिष आहे
आशिषनी जो तो झेल पकडला होता त्यानंतर हे जणू काय एकदम सोपं कार्य त्यासाठी होतं. ते सोपं कार्य देखील पूर्ण करतोय आणि ऋषी देखील आता पुन्हा तंबूच्या असलेला परत. मॅचचं समीकरण 13 चेंडू आणि 22 धावांवरती येऊन टेपलाय. काय गोलंदाजी केली आहे. पहिल्या चेंडूवरती आकाशच्या बॅट मधून आलेला तो चौकार, पण त्यानंतर काय गोलंदाजी केली आहे पार्थनी. वा, यासाठीच तर आपण सगळे जमलेलो असतो ना की जेव्हा खुल्या गटातलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं, त्या खुल्या गटाच्या क्रिकेटमध्ये आपल्याला हे असे काहीतरी पराक्रम पाहायला मिळतात. नवीन बॅटर आता प्रेम येतोय मैदानात. प्रेक्षकांची देखील आपल्याला गर्दी पाहायला मिळते आणि ही पहिली मॅच आहे. पहिली मॅच आहे खुल्या गटातील, ही पहिली मॅच आहे. विचार करा मग ती सेमीफायनल, ती क्वार्टर फायनल, त्या मॅचेस होतील कशा. ती मेगा फायनलची मॅच रंगेल तरी किती चांगली. सवयत पुन्हा एकदा अजून एक चांगला चेंडू अगदी पायावरती आदळण्याचा प्रयत्न होता. बॅटची हलकीशी कडा लागली आहे आणि एक धाव मिळणार आहे. प्रेम आलाय, प्रेमने ती एक धाव नक्कीच काढली आहे. ते वादळ जे निर्माण केलेलं पार्थनी, ते वादळाला थोडंसं शांत केलंय. 3 षटकाचा खेळ झालाय. धावा झाला धावफलकावरती 18 आणि समीकरणाचा विचार केला तर अजूनही 12 चेंडूंवरती जिंकण्यासाठी हव्यात 21 धावा. 12 चेंडू आणि 21 धावांवरती मॅच आली आहे. काय गोलंदाजी करतात, अप्रतिम. बारा चेंडू आणि 21 धावा. मैदानामध्ये साई आहे आणि साई यांची साथ देण्यासाठी ना प्रेम देखील आहे. या दोन्ही खेळाडूंची वर्णी अगदी टॉप बॅटर्स मध्ये लागते डोंबिवली रिजनचा जर विचार केला. पण समोर देखील तेवढाच चांगली गोलंदाजी करत असलेला देवा प्रतिष्ठान ऐरोली हा संघ. काय गोलंदाजी पार्थनी केली आहे बघा. अगदी 12 चेंडूंचा खेळ झाला. त्याच्या गोलंदाजीमध्ये त्यावरती फक्त 12 धावा दिल्या आणि 2 विकेट्स देखील त्यांनी काढल्यात. काय गोलंदाजी केल्यात. आणि विशेष म्हणजे मागच्याच ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलला चौकार आलाय, तरी देखील उर्वरित 5 चेंडूंवरती विकेट्स देखील घेतल्यात आणि फक्त 2 धावा दिल्यात. वैभव येतात गोलंदाजी मार्कवरती. यावेळी थोडीशी हायाम ऍक्शन पाहायला मिळते. थोडीशी चूक झाली आहे, पण चेंडू आहे का मैदानात, तर यस चेंडू मैदानात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, प्रेम होतोय बाद. अजून एक विकेट जात आहे जमा 11 संघाची. नवीन बॅटर अंकेश येतात, अंकेश पाटणे, त्यांचे अगदी ना स्क्वेअर केटच्या फटक्यांचे आपण सगळेच दिवाने आहोत. तो येतो अंकेश पाटणे, डीपीएलच्या स्पर्धेमधला मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक मिळवणारा हा खेळाडू, ती सायकल त्याच्या नावावरती करणारा खेळाडू. पण ते सगळं ना तो भूतकाळ होता, तो सगळा भूतकाळ होता. हे वर्तमान काळ आहे आणि ह्या वर्तमान काळाला चांगल्या भविष्यात बदलायचं असेल तर इथून चांगले बॅटिंग करण्यात आला गरजेचं आहे. जे काल पाहिलं तो इतिहास होता, जो उद्या घडणार आहे ते भविष्य असणार आहे. पण आज जे इथे या मैदानात घडतंय ते ना भूत हो ना भविष्याती अशी ही मॅच घडते. काय सामना आलाय. जमा 11 विपक्ष देवा प्रतिष्ठान ऐरोली, अगदी चुरशीची मॅच आहे. रोम थर्रारक हा सामना. 11-20 वरती मॅच होती. हा बॉल देखील काय करतात पंचांकडे अपील केली जाते. अपील फेटाळून लावली आहे आणि पुन्हा एकदा अजून एक डॉट बॉल येतोय. समीकरण आणि फक्त समीकरण पाहायला मिळत आहे. यावेळी अतिरिक्त बाहेरच्या दिशेला हा चेंडू निघून गेलाय. अनएक्सपेक्टेड काहीतरी घडतंय मैदानात. नशिबाने साथ दिली आहे, जमा 11 संघाची साथ दिली आहे. चूक गोलंदाजाने केली आहे. यष्टीरक्षक देखील बीट झालेत आणि हा येतोय नशिबाचा पंजा. काय घडतंय मैदानात, काय घडतंय मैदानात.
10 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. 10-15ची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असताना यावेळी देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, बॉल बॅक ड्राईव्ह केलाय. गोलंदाजांनी चांगलं चातुर्य इथे दाखवलंय आणि विकेटचं पतन इथे होत आहे. पुन्हा एकदा मॅच मध्ये चुरस, पुन्हा एकदा मॅच मध्ये टुश पाहायला मिळते आपल्याला. पण स्ट्राईक आता साईकडे आहे आणि आपल्याला माहिती आहे साई है तो मुमकिन आहे. तर साईने अनेक वेळेस असे सामने आपल्या संघासाठी जिंकवून दिल्यात, पण यावेळी आवश्यकता मोठी आहे. आपण ऍक्शन रिप्ले देखील पाहू शकतो. गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज आहे. देखील फिंगरचा रोल केला. चांगलं क्षेत्ररक्षण, अगदी फॉलो थ्रू मध्ये असं क्षेत्ररक्षण करणं देखील कठीण असतं. मॅच अगदी क्लोज झाली. आदित्य आले बॅटिंग करण्यासाठी, पण गोलंदाज काय गोलंदाजी करतात. वैभव देखील अप्रतिम गोलंदाजी करून दाखवतात. पुढचा बॉल अतिरिक्त बाहेरच्या दिशेला पिचिंग, अगदी शेवटच्या क्षणाला थोडंसं रॉंग फूट झाले होते. आधी हाताचा वापर केला, स्वतःला पूर्ण स्ट्रेच केलाय बघा, आणि इथे चौकार रोखला आपल्या टीमसाठी अनुजने देखील. पण वारंवार चुका होतात, ह्या चुका करण्यापासून टाळावं लागणार आहे गोलंदाजाला. पुढचा बॉल अतिरिक्त आतमध्ये आला, अगदी हातभर वळण घेतलंय चेंडूने. नॉन स्ट्रायकिंगला अपील केली जात आहे आणि पंचांकडे सगळ्यांचं लक्ष लागून असणार आहे. येस, जाऊयात आपण तिसऱ्या पंचांकडे, पण पंचांचा सॉफ्ट सिग्नल हा आउट आहे. येस, इट इज आउट आहेत. गुड डिसिजन, चांगला निर्णय इथे पंचांचा देखील पाहायला मिळतो आपल्याला. मॅच अगदी बघा 39 धावेचं संरक्षण करत असताना काय गोलंदाजी केली, मग तो पार्थ असू दे, आणि पार्थच्या नंतर आपण बघितलं तर प्रशांतनी चांगली गोलंदाजी केली. आता वैभव देखील तसंच कार्य करतात. नवीन बॅट्समन मयुरेश येतात मैदानात. स्ट्राईक आता आदित्यकडे असेल. आदित्यच्या नावावरती तो विक्रम आहे. तो विक्रम अगदी मेडल षटकाचा आहे, गोलंदाज आहे, पण आता बॅटिंग साठी देखील त्याच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. बघा तो बॅटिंग देखील करतोय का. नऊ चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता असताना देखील याच मैदानात तो विक्रम आदित्यने केला होता. पंचांकडे दाद मागितली जात आहे आणि पंच स्थिर स्थगित आपल्या जागेवरती उभे आहेत. थर्ड अंपायर पुन्हा एकदा जाऊयात आपल्या टेक्निकल टीमकडे. सर, सॉफ्ट सिग्नल काय, नॉट वाईट नाही आहे का. ओके, सॉफ्ट सिग्नल, हां ठीक आहे, चेक करूया. डॉट बॉल आहे, डॉट बॉल असणार आहे. डॉट बॉल आहे. चला, जमा 11. दोन्ही बॅटर्स अगदी तंबूच्या दिशेला परत गेलेत. काय बघा, काय गोलंदाजी केली संपूर्ण गोलंदाजांनी. वैभवने देखील चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत त्यांनी 5 चेंडू फेकलेत आणि त्यामध्ये फक्त 7 धावा दिल्यात. चांगली गोलंदाजी. 7 चेंडू आणि 14 वरती मॅच आहे. हा देखील चांगला फटका स्ट्रोक पाहायला मिळतो आपल्याला. 1च धाव इथे देखील मिळणार आहे. मॅच आली आहे क्लोज. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी जमा 11 संघाला बनवायच्या 13 धावा, आणि त्याच 13 धावेचं संरक्षण करण्यासाठी सुदृढ गोलंदाजी करावी लागणार आहे. देवा प्रतिष्ठान ऐरोली या संघाला आतापर्यंत केली आहे चांगली गोलंदाजी. एकमेव गोलंदाज वैभव ठरलाय. ज्या गोलंदाजांनी
या षटकामध्ये 8 धावा दिल्यात. बाकी इतर तिन्ही जे षटक आपण पाहिले त्यामध्ये फक्त 6 धावा होत्या. म्हणजे पहिलं षटक पार्थ घेऊन आला त्यात 6 धावा, दुसरं षटक प्रशांतने टाकलं त्यात 6 धावा, पुन्हा एकदा पार्थ आला त्यात 6 धावा आणि वैभवनी 8 धावा दिल्यात. आणि मॅच येऊन टेपली आहे 6 चेंडू आणि 13 धावेंवरती. चला देवा प्रतिष्ठान ऐरोली संघ आपल्याला देखील विनंती आहे थोडंसं स्पीड अप करा, कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर 50हून अधिक मिनिटं या मॅचला झाली आहेत आणि अजूनही एक षटक शिल्लक आहे, ते देखील निर्णायक षटक आहे. यानंतरची मॅच श्री साई प्राप्ती विपक्ष आई गावदेवी चिंतामणी अशी असणार आहे. आणि श्री साई प्राप्ती संघ आपला डिसिजन काय तो देखील कळवायचा आहे. गणराज डिसिजन काय आपला गोलंदाजी करताय? आई गावदेवी चिंतामणी संघाला देखील विनंती असेल की यानंतरची मॅच आपलीच आहे आणि नाणेफेकीचा कौल आपण गमावला, आपल्याला पहिला बॅटिंग करायची. गोलंदाजी ट्रॅकवरती संदीप येतात. बघा संदीप आता गोलंदाजी कशी करतात. चांगली गोलंदाजी तर त्यांना करावीच लागणार आहे. 6 चेंडू आणि 13 धावेचं संरक्षण इथे करतायत का, कारण समोर आदित्य देखील आहे. आदित्यने गोलंदाजीमध्ये मेडल षटकाचा विक्रम केलाय, पण इथून त्याला आता चांगली बॅटिंग करणं अगदी पहिल्या त्या 2 चेंडूंवरती एखादी चौकार शोधावाच लागेल. बघा तो शोधतोय का. मॅच बॅलन्स आहे, मॅच बॅलन्स आहे. पहिलाच बॉल पहिल्या चेंडूवरती, चेंडू बघा किती हातभर आतमध्ये वळण घेतोय. पंचांचा डिसिजन व्हाईट बॉल सॉफ्ट सिग्नल आहे, पण चेक करायचंय. कमिटी मेंबर्स येस इट इज अ व्हाईट बॉल. चांगला कॉल आहे, चांगला डिसिजन आहे. अगदी यशांना क्रॉस केल्यानंतर तो चेंडू अतिरिक्त आतमध्ये आलाय. आणि ही पर्वणी असते ना की जे लाईव्ह मार्फत प्रेक्षक बघत असतात आपल्या मोबाईल स्क्रीनवरती, आजकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती डिजिटलायझेशन झालंय, स्मार्ट झालेत, फोन स्मार्ट झालेत, टीव्ही स्मार्ट झालेत, बॅटर स्मार्ट झालेत. 6 मध्ये 12ची आवश्यकता आहे. धावा झाल्यात 27. 6 चेंडू आणि 12 धावेची आवश्यकता असणार आहे. 13ची होती, पहिला बॉल वाईट आला. 6 चेंडू आणि 12 धावेची आवश्यकता आहे. बघा कशी गोलंदाजी होते संदीप कडून, कशी बॅटिंग होते आदित्य कडून, कशी बॅटिंग होते मयुरेश यांच्याकडून. हे यंगस्टर्स आहेत आणि समोर संदीप देखील चांगली गोलंदाजी करतोय का. पहिला बॉल तर वाईट आलाय, पण हातभर वळण त्याच्याकडे देखील आहे. या चेंडूवरती देखील स्वीप करायचा प्रयत्न केला होता. काय गोलंदाजी होत आहे बघा. आपण लेग स्पिनर असाल ना तर हाच तो योग्य टप्पा आहे. अगदी लेग स्टंपच्या थोडासा बाहेर किंवा लेग स्टंप आणि मिडल स्टंपची ती लाईन अतिरिक्त बाहेरच्या दिशेला पिचिंग पाहायला मिळते. अजून एक व्हाईट बॉल पाहायला मिळतो आपल्याला. आता मॅच येऊन ठेपली आहे 5 चेंडू आणि 11 धावेंवरती. 5 चेंडू 11 धावा. पुढचा बॉल मोठ्या फटक्याचा इथे प्रयत्न केला होता, बॅकफुटला गेले, थोडंसं फंबल आणि इथे घडतंय का. दुसऱ्याचा देखील प्रयत्न होतोय. प्रयत्न तर आदित्यने देखील केला. लक्ष पंचांकडे. बघूयात डिसिजन काय असणार आहे पंचांचा. पंचांचा डिसिजन देखील तेवढाच महत्वाचा आहे. 2 पंच पाहायला मिळतात. येस इट इज आउट. सनी यांचा वोट आकाशाकडे, म्हणजे 1 धाव मिळेल आणि मॅच आता येऊन ठेपली आहे. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायच्या 10 धावा. 4 चेंडू आणि 10 धावा. कुठला बॅटर घेतोय त्या बॅटरला येऊन ना अगदी ते प्रेशर झुगारून काहीतरी कलात्मक करण्याची गरज आहे, काहीतरी नाविन्यपूर्व करण्याची गरज असणार आहे. आदित्य बाद झालेत. आठ विकेट्स गेल्यात. 8 विकेट्स गेल्यात. 2 विकेट्स आहेत अजूनही. रोहित येतात नवीन बॅटर. बघत रोहित आता कशी बॅटिंग करतात आणि कुठल्या क्षणाला बॅटिंग यावी. अगदी एक नवीन खेळाडूला जेव्हा बॅटिंग यावी तेव्हा ती सिच्युएशन थोडीशी हलकी असावी, पण इथे नाही आहे. इथे 4 चेंडू आणि 10 धावा जिंकण्यासाठी बनवायचे आहेत, पण कौतुक करावं तेवढं कमी या सगळ्याच गोलंदाजांचं. तर काय बॉलिंग अटॅक आहे, अप्रतिम. तेव्हा प्रतिष्ठान ऐरोली इम्प्रेसिव्ह बॉलिंग अटॅक आहे. 4 चेंडू आणि 10 धावेची अजूनही आवश्यकता असणार मैदानात. रोहित आलाय, पहिलाच बॉल शूट करायचा. रोहित देखील प्रयत्न केला. पंचांकडे दात पाहिली जाते, मागितली जाते. पंचाचे दोन्ही हात समांतर आणि मॅच आली आहे. 4 चेंडू आणि 9 धावेंवरती मॅच येऊन ठेपली आहे. काय वळण देतो बघा चेंडूला. अगदी आपल्या त्या टर्ननी, त्या स्पिननी, त्या फिरकीनी ना इम्प्रेस केलाय. इम्प्रेसिव्ह फिरकीपटू संदीप. त्या हातामध्ये वळण असणं देखील खूप कठीण आहे आणि त्यात लेग स्पिन करणं खूप कठीण कार्य असतं. ते देखील चांगलं केलं आतापर्यंत. पुढचा बॉल फटका फसला. चेंडू हवेमध्ये. अजून एक विकेटचं पतन होत आहे. मॅच आली आहे 3 चेंडू आणि 9 धावेंवरती आणि हा बोलबाला हे डॉमिनेशन पाहायला मिळते आपल्याला. देवा प्रतिष्ठान ऐरोली या संघाचं काय अप्रतिम गोलंदाजी केली आहे. बनवल्या होत्या फक्त 39 धावा.
बनवायच्या होत्या फक्त 39 धावा. तो धावफल कमी आहे की काय, थोड्या कमकुवत राहिलाय की काय असं वाटत असताना देखील काय गोलंदाजी केली आहे. पार्थनी चांगली गोलंदाजी केली, त्यानंतर वैभवनी चांगली गोलंदाजी केली, प्रशांतनी देखील चांगली गोलंदाजी केली आणि संदीपचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. आपल्या गोलंदाजीच्या बळावरती मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक एक बाईक पटकावणारा हा खेळाडू आहे आणि कामगिरी देखील तशीच करतोय. आपल्या रिजन मध्ये चांगली कामगिरी केली. आज थोडंसं बाहेर सरसवलंय, डोंबिवली नगरीमध्ये खेळ करण्यासाठी आल्यात आणि आपल्या खेळाने इम्प्रेस करून टाकलाय. संदीप गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज आहे, पण इथून आता आयुष आल्यात. चेंडू आणि 9 धावांवरती मॅच आली आहे. संदीप देखील चांगली गोलंदाजी करते, पण आपण यावेळी वेगळं असणार आहे कारण एक लेफ्टी बॅटर आयुष आलेत. आयुष ठाकूर पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन स्कोअर करण्याचा प्रयत्न केला, पंचांकडे लाऊड अपील करतायत आणि अपील इथे फेटाळून लावली आहे. डॉट बॉल येतोय. काय गोलंदाजी झाली आहे. मेहनत करणं गरजेचं असतं ना, तो फळ आपल्याला मिळत आहे नाही मिळत आहे ती नंतरची गोष्ट आहे, ती मेहनत करत राहणं गरजेचं आहे. हलक्या हाताने फक्त चेंडूला सोडलंय, फक्त इथे दिशा दाखवली आहे आणि समा 11 संघ इथे ऑल आउट झालेत आणि मॅच इथे जिंकली आहे. आपल्या नावाचा वर्ष